धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले. त्यातला अर्थ, पैसे सुद्धा कमवले पाहिजेत. फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवायचं जे तुकोबरायांनी सांगितलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम ठेवायचा, आयुष्यात कधी कुणाला फसवायचं नाही पैशांसाठी. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल ना पुरांनो, तेवढं कमवायचं. आयुष्याचा आनंद घ्यायचा, शिक्षणाचाही आनंद घ्या. तुम्हाला मिळालेले मार्क म्हणजे परिणाम आहे आणि त्या परिणामापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजे अभ्यास आहे. आम्ही परिणामांचा विचार करतो आणि प्रक्रिया विसरून जातो. प्रक्रियेचा पण आनंद घ्या, अभ्यासाचा पण आनंद घ्या. कुणाच्या तरी पुढे जायचं आहे, इथपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे, या सगळ्या स्पर्धेमध्ये आम्ही त्या प्रक्रियेचा आनंद घेणं विसरून गेलो. मग त्या मार्कांसाठी धावपळ, मग पालकांचं त्या पोरांच्या पाठीमागे असणारं टेन्शन. आता तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारांचा हा सगळा काळ आहे. पूर्वी मी त्या पोराचा सत्कार करताना त्यांना विचारायचो, मार्क किती आहेत. आता मी मार्क विचारणं सोडून दिले सर. मार्क किती? 99, 100, 100 पैकी 100 मार्क मिळवणारे 100पेक्षा जास्त पोरं. परवा तर एका कार्यक्रमात पहिल्या 3 रांगा 90पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. त्याच्या पाठीमागच्या 3 रांगा 80 ते 90% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या आणि त्याच्या पाठीमागे 50 रांगा 60 ते 70% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आता ज्यांना 90पेक्षा जास्त आहेत ते खुश होते, आपण 90च्या पुढे आहोत. ज्यांना 80 ते 90 आहेत ते एकदम टेन्शनमध्ये होते आणि ज्यांना 60-70% आहेत ते 90वाल्यांपेक्षाही खुश होते. ते म्हणले 80-90वालेच एवढे आहेत, आपलं होईन तसं होईन, आधी यांचं होत्या म्हटले. आता ज्यांना 80 ते 90 आहेत त्या पालकांना मी विचारलं, तुम्ही एवढं टेन्शन का घेतलंय? ते म्हटले, पोरानं पार मथुरा पाण्यात घातली हो. म्हणलं काय केलं? म्हणले महिनाभर आधी सांगत होतो थोडा अजून अभ्यास कर, आता 90च्या रांगेत बसलं असतं की नाही. म्हटलं किती मार्क मिळाले? सांगायसारखे सुद्धा नाहीत. म्हटलं काही तर आकडा असेल. काय म्हटले 89 पॉईंट समथिंग काहीतरी पडलेत म्हटले. आता त्या मुलाला 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं मात्र दुःख आहे. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं, तुम्हाला 10वीत किती होते? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हते आणि त्यांना टेन्शन याचं होतं की पोराला 90 मिळू शकले नाहीत. केवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाही. इथं बसलेला एकही विद्यार्थी ढ नाही, हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा. तुमच्यापैकी कुणीच ढ नाही. प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, फक्त गरज आहे तुमच्यातलं वेगळेपण ओळखण्याची. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारतेल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येत आहे का? तुम्ही जर मला म्हणले भाषण कर, मी किती वेळ बोलेल, पण तुम्ही जर मला म्हणले एवढ्या लांबून आलाय नगरून, जाता जाता नांदेडमध्ये एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे. आपण आपल्यातलं वेगळेपण ओळखावं. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातल्या स्ट्रेंथ सापडल्या त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जातं. गरज आहे इथल्या सगळ्या शिक्षकांना माझी विनंती आहे, या पोरांमध्ये नेमक्या काय स्ट्रेंथ आहेत, या पोरांमध्ये नेमकं वेगळेपण काय आहे. प्रत्येकजण एकमेकापेक्षा वेगळा आहे. टाटा कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्यासारख्या दिसतात, मग ओळखण्यासाठी नंबर द्यावे लागतात. ते यंत्र आहे, आपण माणसं आहोत, आपण वेगळे आहोत एकमेकांपेक्षा. मला वाटतं ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पोरांनो, मी पुण्यात शिकायला गेलो, मी MBAला ॲडमिशन घेतलं. माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार? मी सांगितलं ह्युमन रिसोर्समध्ये. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं, त्यानं सांगितलं मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं. त्याला र म्हणता यायचं नाही, रला ल म्हणायचं. सर म्हटले तुला मार्केटिंगमध्ये MBA करायचं आहे, तुला नीट र बोलता आहे ना, तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये जा. पोरगं वर्गात उठून उभं राहायला म्हणलं, असल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही म्हटलं. सर म्हणले तुला काय करायचं ते कर, आपण परीक्षा घेऊ आणि शोधूयात की कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट. परीक्षा घेतली, आम्हाला सगळ्यांना 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं 100 रामायणाच्या प्रती विकायला लागतंय काय, पवारसाहेबांकडे जाईल, सांगेल तुमच्या सगळ्या शिक्षकांना एक एक पुस्तक घ्यायला लावा, लागतंय काय म्हटलं 100 प्रती विकायला. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं, गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही.
बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला असल 100च्या 100 प्रति विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही, लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण इकत घेता का वाचून दाखवू? आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? इथं बसलेल्या प्रत्येक मुलामुलीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे. ते वेगळेपण पोरांना तुम्हाला फक्त ओळखता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्यातलं वेगळेपण ओळखलं, धम्माल झाली म्हणून समजा आयुष्यात. बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल झाले पाहिजेत, बदल स्वीकारले पाहिजेत आणि बदल शोधलेही पाहिजेत. नवनवीन तंत्रज्ञान तुम्ही शोधलं पाहिजे. एक जमाना होता कॉडॅक. तुमच्या सगळ्यांच्या लग्नाचे अल्बम कॉडॅकच्या कॅमेऱ्यावर काढलेले असणार. बरं ते कॅमेऱ्यामध्येच ते रोल संपायचा. म्हणजे नवरा नवरी हार घालायला लागणार आणि फोटोग्राफर सांगणार थांब रोल संपलाय म्हणते. मग ते रोल बदलायचा. ते लग्न झाल्यानंतर 6 महिन्यांनी अल्बम यायचा. तो रोल कुठंतरी धुवायला कोणत्या नदीवर टाकत होते कुणास ठाऊक. त्याच्यातले 10-20 फोटो जळायचे. कॉडॅकनं डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही. आज कुठंतरी कॉडॅकचा कॅमेरा आहे का? माझ्या पिढीनं आयुष्यात पहिला मोबाईल जर कोणत्या कंपनीचा घेतला असेल तर आम्ही नोकियाचा फोन पहिला घेतला आहे. 3310, 3011, 3015, 1100. आता कुणाच्या तर खिशात नोकिया आहे का? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नोकिया मागे पडलं. काळ आणि वेळेनुसार बदला. मी एलॉन मस्कचं एक भाषण ऐकत होतो. तुम्हाला माहिती आहे ना, ट्विटर विकत घेतलं एलॉन मस्कनं. त्यानं सांगितलं 2050पर्यंत आम्ही आमच्या देशामध्ये असे रस्ते तयार करू, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि गाड्यांची बॅटरी आपोआप चार्ज होईल. मला हेवा वाटतो या पोरांचा की जगभरातली ही पोरं किमान हा विचार तरी करतात. तो सांगत होता 2050पर्यंत आम्ही विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटनं प्रवास करू. रॉकेट लॉन्च करता येतो, तुम्हाला आम्ही लँड करू परत. तो सांगत होता 2050पर्यंत आम्ही अशी घरं तयार करू, त्या घरांच्या भिंती दगडविटांच्या नसतील, सोलर पॅनलच्या असतील. ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. काय विचार करतायत ही पोरं? आमचं घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. आमच्या डोक्यात काय चाललंय? आकडा कुठून टाकायचा, मीटरमध्ये वायर कुठून टाकायची, आकडा पकडल्यावर फोन कुणाला करायचा. आम्ही कधी बदलणार आहोत मित्रांनो? आम्ही बदललं पाहिजे. जगाकडे डोळे विस्पारून बघितलं पाहिजे. जगामध्ये होणारे बदल आम्ही अभ्यासले पाहिजेत. केवळ त्या सिलेबसमध्ये अडकून बसू नका. सगळ्या शिक्षकांना माझं सांगणं आहे, सिलेबसच्या पलीकडे जाऊन आम्ही या लेकरांसोबत बोललं पाहिजे. दूधवाला ताई तुमच्याकडे दूध द्यायला येतो, तुमचं लक्ष कशाकडे असतंय? त्याच्या मापाकडं. ते पण पहिल्या मापाकडं नसतं. पहिलं माप तर त्याच्या बापाला ओतावं लागेल, त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार ओततो. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असते. त्यानं ती फुकटची धार ओतली का? सिलेबस कंप्लीट करावं लागेल, पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मार्केटमध्ये या पोरांनी टिकावं यासाठी काही वेगळी धार आम्ही या लेकरांसाठी ओततो का, याच्याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. या पोरांसाठी आम्ही काही वेगळी पावलं उचलतो का? मला आत्ता सर सांगत होते की सॅपच्या संदर्भानं कॉलेजमध्ये आपण आता कोर्सेस सुरू केले. नवीन तंत्रज्ञान, नवीन टेक्नॉलॉजी पोरांपर्यंत पोहोचली पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि हे प्रयत्न आपण स्वीकारले पाहिजे. इथं उपस्थित असणाऱ्या पोरांना मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाही. मोजके दोन गोष्टी सांगून मी थांबणार आहे. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. सगळ्यांनीच नोकऱ्यांची स्वप्न बघू नका, नोकऱ्या करू नका याही मताचं मी नाही. पण जरा मोठी स्वप्न आम्हाला बघता येतील का याचा विचार करा. उद्योगात, व्यवसायात, व्यापारात येण्याच्या संदर्भानं थोडीशी मानसिकता तुम्ही तुमची तयार करा. आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं त्यांना अधिकार दिला आहे, कुठेही जातील, कष्ट करतील, पोट भरतील. आम्ही कुठं आहोत? आम्ही फक्त नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. नोकरीच्या पलीकडे जाऊन थोडासा मोठा विचार करायला शिका. आमच्याकडं पोरांनो एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती. एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ॲप्लिकेशन केलं. जागा एक आहे, किती जणांना नोकरी मिळेल? एकालाच मिळणार आहे. 999 घरी जाणार आहेत. एका पोराचं सिलेक्शन झालं, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार.
त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटला काही करा पण याला नोकरी देऊ नका. म्हटले काय झालं? म्हणले बागेतलं गोरीला माकड मेलंय. आता गोरीलाच बागेत नाही तर लोक कशी येतील? लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? काही करा पण याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. त्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही, त्यांचा त्यांच्या मनगटावर विश्वास नाही. त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटला साहेब पडेल ते काम करेल पण नोकरी तेवढी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कचा देतो, पेमेंट क्लर्कचा मिळेल, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. पोरगा म्हणला पगार आहे ना? गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा, पिंजऱ्यात जाऊन उभा राहायचा. लोक यायची, शेंगाबिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी तुमच्यासारख्या कॉलेजच्या मुलामुलींची ट्रिप त्या गार्डनमध्ये आली. या पोरापोरींकडे बघून हे जोरजोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालती, जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोरजोरात ओरडायला लागलं. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हटला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं, वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे का शिक्षणातनं आम्ही स्वाभिमान शून्य होणं अपेक्षित आहे? शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे. पोरांनो आता शेवटचे 2 मिनिट घेतो. कितीही संकट येऊ देत लढायचं, कधी संकटाच्या समोर असं छाती काढून उभं राहायचं, कधी मिश्किलपणे सामोरं जायचं, कधी संकटाला भिडायचं तर कधी तारतम्यानं 2 पावलं माघार घ्यायची. प्रत्येक वेळेस संकटाला टकरा मारत नाही बसायचं, कधीतरी कुठं आधी लागता म्हणून वळसा मारून निघून जायचं. तारतम्यानं आयुष्य जगता आलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की आता निराशा जाणवते, ज्या वेळेस वाटेल की आता आयुष्यात काही उरलं नाही, ज्या वेळेस वाटेल काहीतरी मोठं करून दाखवलं पाहिजे, त्या वेळेस शिवाजीराजांचं चरित्र वाचा. आणि ज्या वेळेस वाटेल की आता मी सगळं गमावलंय त्यावेळेस आग्र्याहून सुटका वाचा. काय आग्र्यावरून सुटका? अरे आग्र्यावरून सुटका हे प्रकरण तुम्ही वाचा. आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहेत शिवाजीराजे की स्वराज्यातले महत्त्वाचे 23 किल्ले मिर्झा राजेला देऊन टाकले. आणि नुसते किल्ले दिले नाहीत, औरंगजेबाला भेटायला गेले. जाताना एकटे जाऊ शकले असते पण एवढ्याशा संभाजीराजाला सोबत घेऊन गेले. मग मधला जो प्रवास आहे त्या मधल्या प्रवासात शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील शिवाजीराजे? शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्यासोबत घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला. सगळ्यांनी जिल्हाधिकारी महोदयांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. तिथे गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा पण माहीत होता आत्ता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, ह्या मातीनं जगाला शिकवलं. मित्रांनो, दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची खुमखुमी आहे ना, ती पोरांनो आपल्या मनगटात असली पाहिजे. मी आग्र्याचा सुटकेचा प्रसंग 2 मिनिटात सांगून थांबेल. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला भेटायला गेले, राजांचा अपमान केला. आयुष्यात अपमानसुद्धा, त्या अपमानांना सुद्धा सामोरं जाता आलं पाहिजे. आग्र्याला गेले, राजांच्या महाराजांच्या रांगेत उभं केलं नाही, सरदारांच्या रांगेत नेऊन शिवाजीराजांना उभं केलं. आणि स्वाभिमान काय असतो? औरंगजेब जो स्वतःला आलमगीर समजायचा, त्या आलमगीर औरंगजेबाच्या दरबारातला एक नियम होता, मुजरा करायचा, पाठ न दाखवता 10 पावलं मागे यायचं आणि मग फिरायचं, पण पाठ मात्र कुणी दाखवायची नाही. त्या सभागृहामध्ये आजवर कुणीही आवाज मोठा करून
त्या सभागृहात कोणी बोललेलं नव्हतं. पण शिवाजीराजे तो अपमान त्या सभागृहात सहन करत नाहीत. स्वराज्यापासून कोसो दूर परकीयांच्या गोटात तिथं रामसिंगाला जा विचारतात, हा अपमान करायला तुम्ही आम्हाला इथं बोलवलंय? मुजरा बिजरा काय नाही, औरंगजेबाला पार दाखवतात आणि ताड दिशी सभागृह सोडून सभागृहाच्या बाहेर निघतात. स्वाभिमान काय असतो हे शिवाजीराजांनी संभाजीराजांना असं शिकवलं नाही, जगले शिवाजीराजे आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलं संभाजीराजांनी स्वाभिमान काय असतो. आपण संभाजीराजांना छावा म्हणतो, साहेब छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह हे उघड्या डोळ्यांनी पाहिलं संभाजीराजांनी आणि म्हणून तसं जगले. आणि काय हो पुढचं तारतम्य आहे? लगेच औरंगजेबाला पत्र पाठवलं, शिवाजीराजे बंदिवासात आहेत, पत्र पाठवलं, माझी आई आणि माझी पत्नी यांना आग्र्याला यायची परवानगी मिळावी, मी आता आग्र्यात रमलो आहे. कोणता राजा संकटात असताना आपल्या आईला आणि पत्नीला आग्र्याला बोलवल का? पण ही परवानगी मागायचं कारण एकच होतं, हा विचार औरंगजेबाच्या मनात चमकून जावा की शिवाजीराजे आता इथून निसटण्याचा विचार करत नाहीत. परवानगी दिली. नंतर आजूबाजूचं सैन्य पाठवून दिलं, मोजक्या लोकांना घेऊन थांबले आणि एक दिवशी औरंगजेबाच्या नाकावर टिचून पेटाऱ्यात बसून मार्गसुद्धा इकडून निवडता आला असता, खानदेशातून राजगडावर उतरता आला असतं, पण मार्गसुद्धा काय निवडला? मथुरेत गेले, मथुरेतून तिकडून राजगडावरती उतरले. काय प्लॅनिंग आहे? आणि राजगडावरती पोहोचल्यानंतर संयम काय? एखादा राजा म्हणला असता औरंगजेबाच्या नाकावर टिचून राजगडावर आलोय, सगळ्या स्वराज्यात फ्लेक्स लागले पाहिजेत, राजे आपलं हार्दिक अभिनंदन, खाली 2-3 लिंबू टिंबू. महाराज असलं काहीच करत नाहीत, उलट आईसाहेबांना सांगतात काळानं घात केला आणि संभाजीराजे दगावले गेले. ही बातमी याच्यासाठी पसरवली की औरंगजेबाला कळावं संभाजीराजे गेले आणि त्यांनी शोध मोहीम थांबवावी. काय दूरदृष्टी आहे कमालीची. तुम्ही MBAचे स्टुडंट असाल तुमच्यापैकी कुणी, तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस, तुमचं सिलेक्शन प्रोसेस, तुमचा परफॉर्मन्स अप्रायझल, तुमचं कॉस्ट कटिंग, मॅनेजमेंटमधला कोणताही कन्सेप्ट घ्या, तुम्हाला शिवचरित्रामध्ये अभ्यासायला भेटेल. आणि म्हणून इतिहासाकडे किती बघायचं ते पण ठरवावं लागेल साहेब. इतिहासाकडे तेवढंच बघायचं म्हणजे बघा, गाडी चालवताना पुढे ड्रायव्हरला मोठी काच असते आणि मागं बघायचं असेल तर छोटा आरसा असतो. त्या छोट्या आरशात दिसेल ना तेवढंच मागं बघावं. आम्ही मागं वळूनच बघायला लागलो, पुढे जाणार कधी? इतिहासात किती डोकवायचं आणि कशासाठी डोकवायचं हे सुद्धा तारतम्यानं आपण ठरवावं लागेल. जात धर्मपंथ या सगळ्याच्या पलीकडे जा. भारतात जन्माला आलो, संविधानानं आपल्याला समृद्धपणे जगायचा अधिकार दिला, मस्त जगा, जगण्याची धमाल करा आणि तुमचं ज्ञान समाजासाठी तुम्हाला वापरता येईल का मित्रांनो, याच्यासाठी प्रयत्न करा. जाताना एवढंच सांगेल, जी पोरं गरीब कुटुंबात जन्माला आलीत त्यांच्यासाठी शेवटचे 2 मिनिट घेतो. गरिबीत जन्माला आला आपली चूक आहे का? नाही. पण गरिबीत मेलो तर आपली चूक असणार आहे. मरायचं गरिबीत नाही, मोठी स्वप्न बघायची, पण आहे त्या परिस्थितीवरती रडत बसायचं नाही. आहे त्या परिस्थितीतल्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. मी ज्या कुटुंबात जन्माला आलो, मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो, मुलांनो सगळ्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एक घर पत्र्याचं होतं. आणि मी माझ्या आईला विचारायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घरं पत्र्याचं. म्हणलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची कार्ट्या नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झाला आहे, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झाला आहे. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचे. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. वडील 1 चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे गणेशन तू अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायचे. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकते. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जेवढा सन्मान करतो तितकाच सन्मान इतरांच्या बहिणीचा करा. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. माझे अनेक मित्र MPSCचा अभ्यास करायचे आणि ते सांगायचे MPSCचा अभ्यास करत असताना प्रत्येकाचंच सिलेक्शन होतं असं नाही, पण अभ्यास कधी वाया जात नाही, त्यातून एक जगण्याचं तारतम्य येतं. ही पोरं कधी फ्रस्ट्रेट होत नाहीत, ती लढायला शिकतात, त्यांचा कॅनव्हास वाढलेला असतो. पण काल परवा दर्शना पवारसारखी काही प्रकरणं बघितली की वाटतं की आम्ही अभ्यास नेमका करतोय कशासाठी. तुमचा MPSCचा अभ्यास करत असताना तुमच्या विचारांच्या कक्षा रुंदावणार नसतील,
एखाद्या मुलीला तिचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जर तुम्ही देणार नसाल आणि आपले निर्णय जर तुम्ही कुणावरती लादत असाल तर अभ्यास नेमका करायचा कशासाठी, हे एक मोठं क्वेश्चन मार्क आहे. काय शिकवायचं हे जसं शिक्षण व्यवस्थेपुढचं आव्हान आहे ना साहेब, कशासाठी शिकायचं हे पोरांना सांगणं सुद्धा हे आज आपल्या पिढीसमोरचं आव्हान आहे. म्हणून कशासाठी शिकायचं हे ठरवा. इथं जे तरुण पोर आहेत ना, तुमच्यासाठी सांगून थांबेल, तुम्ही चौकात उभ्या आहात आणि तुमच्या कॉलेजच्या 2 मुली जर तिथून चाललेल्या असल्या तर तुमच्याकडे बघून तुमच्या कॉलेजच्या मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि तुमच्याकडे पाहून जर या पोरींना सुरक्षित वाटत नसेल तर आपल्याला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही आज स्वतःला ठरवून सांगा. कशासाठी जगायचं ते ठरवा, आनंद घ्या. कितीही स्पर्धेत पुढे धावत चाललात तर आपल्या पुढे 2 जण आहेत. म्हणून कुणाला तरी ओव्हरटेक बिरटेक करायच्या नादात आयुष्य वेगळ्या ट्रॅकला घेऊन जाऊ नका. सुंदर आयुष्य आहे, त्याचा आनंद घ्यायला शिका. कालच एक रजनीश यांचं एक उदाहरण ऐकलं. त्यांनी लिहिलं होतं की एका महत्त्वाकांक्षी नेत्याच्या गाडीत मी प्रवास करत होतो आणि इलाहाबादला आमची गाडी चाललेली होती. इलाहाबादच्या रस्त्यावरती गाडी असताना अचानक त्या नेत्यानं गाडीचा ट्रॅक बदलला आणि दुसऱ्याच दिशेनं गाडी भरधाव वेगानं जायला लागली. रजनीश यांनी त्याला विचारलं, आपण तर इलाहाबादला निघालो होतो, तुम्ही रस्ता बदललाय का? तो म्हटला, हो मी आत्ता तुर्तास रस्ता बदलला आहे. म्हणे का? म्हणे आत्ताच एक गाडी मला ओव्हरटेक करून गेली आहे आणि ती इकडे वळाली आहे. जोपर्यंत मी तिला ओव्हरटेक करत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही. इलाहाबादला नंतर जाऊ म्हटलं. आपण आपल्या योग्य ट्रॅकनं चाललेलो असतो, पण अचानक कोणतर गाडी घेत आहे, कोणतर बंगला बांधत आहे, कोणतर एखाद्या नटीबरोबर लग्न करत आहे आणि मग आपल्याला वाटतं आहे याला ओव्हरटेक केल्याशिवाय जमत नाही. आपण आपला मूळ प्रवास सोडून देतो कुणाला तरी ओव्हरटेक करायच्या नादात. तुलनेमध्ये आयुष्य वाया घालू नका, आयुष्याचा आनंद घ्या आणि हसत राहा. आल्यापासून मी 2-3 बघतोय हसलेच नाहीत. हसावं वाटलं तर शेजारी बघतंय, ते हसतंय का? हसायला काय पैसे लागतात का? पुरींनो, माणसालाच हसता येते, जनावरांना हसता येते का? शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? फक्त माणसाला हसता येतं. हसत राहा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट.